मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना रोजगारात प्रथम प्राधान्य देण्याची मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा। सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक युवतींच्या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे। श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनामध्ये सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी नोकर भरती प्रक्रियेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे। यासोबतच शासनाने पूर्वी जाहीर केलेल्या 10% राखीव जागा आणि 6 लाख रुपयांच्या बिनव्याजी कर्जाबाबत तातडीने शासन निर्णय काढावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। संघटनेचे संस्थापक तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले की प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अनेक युवक पुन्हा बेरोजगार झाले आहेत। त्यामुळे शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी। दरम्यान पुढील 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून स्टेशन चौक येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून गेले अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही आंदोलने केलेले। सांगलीसह पूर्ण महाराष्ट्रातील सोलापूर असेल, धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड आहे, हिंगोली, परभणी, बीड, जालना असेल, अकोला असेल, ह्या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले। पण तरी देखील सरकार मायबापाला दया येत नाही। त्या अनुषंगाने आम्ही सांगलीमध्ये पुन्हा एकदा, ज्या सांगलीमध्ये अमृतपोषण केलं होतं त्या सांगलीमध्ये पुन्हा एकदा आम्ही येत्या 8 दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये अमरण उपोषण करण्याचा इशारा करतो। कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खूप चांगली योजना महाराष्ट्रामध्ये आणली, लाडका भाऊ योजना, त्या माध्यमातून 1,34,000 विद्यार्थ्यांना रोजगार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। पण आज पाहता 11 महिन्याचा कार्यकाळ संपला जानेवारी महिन्यातच, पण त्यावेळी त्या खात्याचे मंत्री जे मंगलप्रभात लोढा आहेत त्यांनी 10% आरक्षण देतो, 6 लाख रुपये मुलांना आम्ही बिनव्याजी देतो, पण अद्यापही कुठला त्या पद्धतीचा जी.आर निघालेला नाही किंवा त्या पद्धतीचं कुठली भूमिका त्या ठिकाणची निघालेली नाही। अशा पद्धतीनं जर सरकार मायबापाला अशा पद्धतीने करत असेल, जिवंत ठेवून ज्या मुलांना मारण्याचा विचार दिसत असेल तर ते कदापि सहन करून घेतलं जाणार नाही। जेवढ्या पद्धतीने जमतंय तेवढ्या पद्धतीने आम्ही सरकार मायबापाशी विनंतीपूर्वक सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। जर आमच्या मागण्या येत्या 8 दिवसात नाही झाल्या तर सांगलीमध्येच अमरण उपोषण करण्याचा पुन्हा एकदा इशारा देतो।